यस, या व्हिडिओमध्ये आपण प्रमुख नियुक्त्या बघणार आहोत 2025 मधल्या. सगळ्यात पहिले विपो, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जागतिक बौद्धिक संपदा संघटना याच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? न्यायाधीश प्रतिभा सिंग यांची. ह्या पहिल्या महिला भारतीय ठरलेल्या आहेत. सॉरी, पहिल्या महिला भारतीय किंवा पहिल्या भारतीय काय पण म्हणू शकता. तर पहिल्या भारतीय ठरल्यात ज्या वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी. तर इथं आपल्याला सल्लागार मंडळ अध्यक्ष हे सगळे येणारच आहे. फक्त इंटेलेक्च्युअल लक्षात ठेवा. मग ज्यांच्यामध्ये प्रतिभा असते ते इंटेलेक्च्युअलच असतात, म्हणजेच प्रतिभा असते. प्रतिभा इंटेलेक्च्युअल लिंक लागणार आहे. नेक्स्ट ICA, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोण नियुक्त झाले? तर पहिल्या महिला ठरल्यात त्या शांता रंगास्वामी. या महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार पण होत्या आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला पण होत्या. क्रिकेटपटू होत्या आणि आता त्या ICAच्या अध्यक्ष झालेल्या आहेत शांता रंगास्वामी. नेक्स्ट डॉक्टर खालेद एलनानी यांची युनेस्कोचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. युनेस्को याची स्थापना कधी झाली? नोव्हेंबर 1945. युनेस्कोचा फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याचं हेडक्वार्टर पॅरिसला आहे, फ्रान्समध्ये. सदस्य संख्या 194 आहे आणि सध्याचे महासंचालक कोणी विचारलं तर आड्रे अझोले. आड्रे अझोले हे सध्याचे महासंचालक. नेक्स्ट आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्यात. पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकीची असं नाव आहे त्यांचं. जापानीज नाव आहे पण पहिल्या महिला म्हणून ते फोकसमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट BCCIचे 37वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मिथुन मिनास. मग BCCI संबंधी BCCIचे अध्यक्ष तर मिथुन मिनास झालेच. उपाध्यक्ष कोणी? राजू शुक्ला. आणि सचिव विचारतील तर देवजीत सैकिया सचिव झालेले आहेत. नंतर आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव त्या निवृत्त झालेल्या आहेत. मग त्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट होत्या, महिला ट्रेन चालक होत्या आणि मालगाडी चालक पण होत्या, पहिल्या महिला मालगाडी चालक. CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनिल चव्हाण यांची. CDS हे पद कधी स्थापन करण्यात आलं होतं? 1920ला 1 जानेवारी 2020ला स्थापन करण्यात आलं होतं. आणि पहिले CDS कोण होते? जे विमान अपघातात ज्यांचं निधन झालं होतं, जनरल बिपिन रावत. आणि आता कोण आहे? अनिल चव्हाण. GCC गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल यामध्ये भारताचे पहिले व्यापार आयुक्त झालेले आहेत. पहिल्या भारतीय महिला ठरल्यात, त्यांचं नाव आहे झिनत कुरेशी. गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल भारत व्यापार आयुक्तपदी पहिल्या महिला, म्हणजे गल्फचं आणि भारताचा जो काय व्यापार होतो तो व्यापार आयुक्तपदी पहिल्या महिला भारतीय ठरल्यात झिनत कुरेशी नावाच्या. 6वा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर नितीन करीर. 6वा वित्त आयोग कोणत्या शिफारशी दरम्यान किंवा कोणत्या कालखंडादरम्यान आहे? 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. 2026 ते 2031. पहिला राज्य वित्त आयोग कधी स्थापन झाला होता? एप्रिल 1994. त्यात पण तारीख विचारली तर 22 एप्रिल 1994ला पहिला वित्त आयोग स्थापन झाला होता. 5वा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर विश्वनाथ गिरिराज होते. आणि 6व्या वित्त आयोगाचे डॉक्टर नितीन करीर. मुकेश खुल्लर होते पण त्यांचं निधन झालं आणि डॉक्टर नितीन करीर आले. नेक्स्ट आहे IUCNचे अध्यक्ष रझान अल मुबारक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे IUCNच्या अध्यक्षपदी. आपण हे पाठ केलंय की IUCNची स्थापना कधी झाली? 1948ला. त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ग्लँड, स्वित्झर्लंडमध्ये. नॅशनल मेडिकल कमिशनचे अध्यक्ष. नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना कधी झाली होती? 25 सप्टेंबर 2020ला. आता त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अभिजात सेठ. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया याच्या जागी आता नॅशनल मेडिकल कमिशन आलेलं आहे आणि याचे अध्यक्ष अभिजात सेठ आहेत. नेक्स्ट रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सोनाली मिश्रा. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पहिल्या महासंचालक बनलेल्या आहेत. पहिल्या महिला महासंचालक, महिलांमध्ये पहिल्या आहेत म्हणून तो प्रश्न अपेक्षित आहे. सोनाली मिश्रा.
नेक्स्ट, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी, राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरण, याचे अध्यक्ष म्हणून नितीन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फायनान्शियल रिपोर्ट आहे ना, तो गुप्त ठेवायचा, त्या अँगलने लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. रॉचे प्रमुख, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, याची स्थापना 1968ला करण्यात आली होती. सप्टेंबर 1968ला. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. घोषवाक्य काय याचं? धर्मो रक्षती रक्षता. आणि प्रमुखपदी आता पराग जैन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे रॉच्या प्रमुखपदी. इथे एक प्रश्न बनवू शकतो की मग रॉचे पहिले कोण होते अध्यक्ष? RN काव यांनीच रॉ सुरू केली होती ना. कावची स्पेलिंग CAO, RN काव. एशियन इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट बँक, याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? झोई जियाई. आणि उपाध्यक्षपदी आपल्या भारताचे अजय भूषण पांडे. AIIB याची स्थापना कधी झाली? तर 16 जानेवारी 2016ला. पाठ करायला सोपं आहे. 16 जानेवारी 2016. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? AIIB याचं आता आशियन इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आशियाची आहे म्हणजे चीनमध्ये असलं पाहिजे हेडक्वार्टर. बीजिंग. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष कोण? एस महेंद्र देव, आर्थिक सल्लागार पदाचे अध्यक्ष. हे एक स्वतंत्र आणि गैर घटनात्मक मंडळ आहे. म्हणजे घटनात्मक आहे का? नाही. यापूर्वीचे अध्यक्ष दिलेले आहेत. विचारलं तर लक्षात ठेवायला. सुरेश तेंडुलकर होते जेव्हा मोदी नव्हते तेव्हा. मोदी येईपर्यंत C रंगराजन होते. नंतर मोदी आले 2014ला. मग 2017ला विवेक देवराय हे अध्यक्ष झाले. आणि आता एस महेंद्र देव हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट आहे युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्ली म्हणजे आमसभेच्या, संयुक्त राष्ट्राची ग्रामसभा नसते, आमसभा असते. त्या आमसभेच्या प्रमुखपदी कोण? ॲनालेना बेअरबॉक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पहिल्या महिला अध्यक्ष विचारलं तर 1953मध्ये विजयालक्ष्मी पंडित, आपल्या भारताच्या विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या महिला अध्यक्ष राहिल्या होत्या संयुक्त आमसभेच्या, संयुक्त राष्ट्रसंघाच्या. ही आमसभा याची स्थापना कधी करण्यात आली? 1945ला. 1945ला. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यूयॉर्कला. आणि दरवर्षी कोणत्या महिन्यात आमसभेचं अधिवेशन होतं? सप्टेंबर महिन्यात दरवर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचं अधिवेशन होत असतं. तर अध्यक्ष कोण सध्या? ॲनालेना बेअरबॉक सध्या म्हणजे ह्या वर्षी. नेक्स्ट आहे 23वा कायदा आयोग. 23वा कायदा आयोग. 22वा कायदा आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी सगळ्यांनी पाठ केले. त्याच्या आधी 21वा कायदा आयोग होता. त्याचे अध्यक्ष कोण होते? BS चव्हाण. आणि पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष विचारले जातात तर लॉर्ड मेकॉले होते. 1834ला पहिला कायदा आयोग लागू झाला होता. पण स्वातंत्र्यानंतर जर विचारलं तर 1955मध्ये MC सेटलवाड हे पहिले अध्यक्ष होते. आता कोण आहेत? दिनेश माहेश्वरी. दिनेश माहेश्वरी. 23व्या कायदा आयोगाबद्दल याची स्थापना कधी झाली तर सप्टेंबर 2024ला. याचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? 3 वर्ष कार्यकाळ असणार आहे. अध्यक्ष दिनेश माहेश्वरी झालेत. बाकी काय पाठ करायची गरज नाही. नेक्स्ट शर्ली बोचवे. राष्ट्रकुल महासचिव पदाचे सूत्र स्वीकारणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरलेल्या आहेत त्या. आफ्रिकन महिला पहिल्या म्हणून महत्वाचं ठरतं शर्ली बोचवे. राष्ट्रकुलची स्थापना कधी झाली होती? 1930ला. 1949 लंडन घोषणापत्र आहे. स्थापना 1931ला झाली होती आणि हेडक्वार्टर त्याचं लंडनला आहे. पण आता महासचिव कोण आहेत तर पहिल्या महिला आफ्रिकन आहेत म्हणून शर्ली बोचवे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे IOC. कोणती? इंडियन का इंटरनॅशनल? इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती ठरल्यात म्हणून कष्टी कॉवेंट्री. ते कष्टी कसं आहे? कर्स्ट्री असं आहे ते. कर्स्ट्री कोवेंट्री या पहिल्या महिला आणि आफ्रिकन व्यक्ती ठरल्यात म्हणून महत्त्वाचं आहे. झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री होत्या. जलतरणात ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या त्या कोवेंट्री होत्या. इस्रोचे अध्यक्ष कोण झालेत तर डॉक्टर V नारायण. 10वे अध्यक्ष S सोमनाथ होते आणि आता हे 11वे अध्यक्ष झालेत इस्रो संस्थेचे. 10वे कोण होते? S सोमनाथ. आणि V नारायण हे 11वे इस्रोचे अध्यक्ष झालेत. अवकाश विभागाचे सचिव जे असतात तेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष असतात, इस्रोचे अध्यक्ष असतात.
नेक्स्ट सेबीचे अध्यक्ष तुहिनकांता पांडे. माधवीपुरी बुच होते ना याच्या आधी, तर फेब्रुवारी 2025 तुहिनकांता पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? राम सुब्रमण्यम. मानवाधिकार, मानवाच्या अधिकारांचं उल्लंघन होतं, माणूस काय करतो, रामाचं नाव घेतो ना, राम आता माझे अधिकार तूच वाचव, त्या अँगलने लक्षात ठेवा, राम सुब्रमण्यम. आरबीआयचे 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा. 25वे कोण होते? शक्तिकांत दास. शक्तिकांत दासच्या आधी कोण होतं? उर्जित पटेल, शक्तिकांत दास आणि त्यानंतर आता 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ITBP इंडो तिबेट बॉर्डर पोलीस यांच्या महासंचालकपदी प्रवीण कुमार यांची नेमणूक करण्यात आली. मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिकमध्ये काम करणारे ब्रिटनचे माजी पंतप्रधान म्हणून कोण आहेत? तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक. बघा आपल्या इकडे सरपंच झालं तरी माझे सरपंच आयुष्यभर बसून खातोय, पण इकडे ब्रिटनचे माजी PM आहेत ऋषी सुनक. ते सध्या मायक्रोसॉफ्ट आणि एक AI स्टार्टअप आहे अँथ्रोपिक, त्या 2 कंपन्यांमध्ये काम करत आहेत, वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करत आहेत. इथं एक अजून 1 लाईनर ॲड करून घ्या की 2026 ते 2029 या कालावधीसाठी BWF ॲथलेटिक कमिशन याचा फुल फॉर्म होतो बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशन. तर या कमिशनवर आपल्या भारताच्या ज्या काय बॅडमिंटनपटू आहेत PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कमिशनवर. पुढं अजून एक फॅक्ट येईल की हे जे काय बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आहे याच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर खुनइंग असं नाव आहे त्यांचं, फक्त मी खुनिंगच लक्षात ठेवतो. खुनिंग पटामा लित्स्वद्रकुल असं काहीतरी आहे. खुनिंग पटामा एवढं लक्षात ठेवा फक्त अध्यक्षपदी. अध्यक्ष विचारले तर खुनिंग पटामा. आणि भारतातल्या कोणाची कमिशनवर निवड करण्यात आली? तर PV सिंधू. कन्फ्युजन होऊ शकतं, प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. त्याचे 13वे संचालक कोण झालेत? कनद दास. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार साहेब. पुढे रोहित पवारचा पण संबंध येणार आहे म्हणून अजित पवार खो खो लिहून ठेवले. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण? आता हे महाराष्ट्राचे अजित पवार आहे, पण इंडियाचे कोण आहेत? सुधांशु मित्तल. IMFचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॅन कार्ड्स. गीता गोपीनाथ होत्या ना आधी, तर गीता गोपीनाथ यांनी सगळं सोडून दिलं आणि ते गेल्यात आपलं कोणत्या तरी युनिव्हर्सिटीला शिकवायला, तिकडेच निवांत होतं म्हणतात नाही का. तर IMFचे आता उपव्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? डॅन कार्ड्स. IMFची स्थापना कधी झाली होती? 1944ला. मानसिक आरोग्य सदिच्छा दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे आपल्या भारताचं, त्यांनी आपल्या पहिल्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूताची नेमणूक करण्यात आली. दीपिका पादुकोणला बघून सगळ्यांचं मानसिक आरोग्य सुधारतं किंवा खराब होतं या अँगलने लक्षात ठेवा. नेपाळच्या पहिल्या महिला महान्यायवादी कोणत्या? सविता भंडारी ठरल्यात. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की ठरल्यात. का आपण फोकस करतोय? तर जैन आंदोलन झालं होतं, त्याच्यानंतर सत्ता पालट झाली म्हणून पहिल्या महिला महान्यायवादी, पहिली महिला पंतप्रधान याच्यावर प्रश्न येऊ शकतात. आता तुम्ही हे दोघं नावं पाठ केलेत तर दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात ठेवा इकडं मोदी बाबा म्हणतात तर तिकडं काकी सुशीला काकी आहेत, पंतप्रधान सुशीला काकी आहे, ठीक आहे. आणि सविता भंडारी महान्यायवादी आहेत, न्यायाचं भंडार. NSEचे अध्यक्ष, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष कोण? इंजेटी श्रीनिवास. NSEची स्थापना कधी झाली होती? NSEची स्थापना आली होती 1992ला. आणि कमिटी कोणती होती? MJ फेरवानी. इकॉनॉमिक्समध्ये वाचला असेल ना रे, MJ फेरवानी 1992ला स्थापना. नेक्स्ट आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड लैंगिक समानता मानद राजदूत कोण? तर कृती सॅनन. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड इंडियाद्वारे लैंगिक समानतेसाठी राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? कृती सॅननची. नेक्स्ट आहे IMFचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उर्जित पटेलचे, जे RBIचे संचालक होते किंवा RBIचे अध्यक्ष होते आधी, उर्जित पटेल IMFचे कार्यकारी संचालक.
पण वर बघितलं आपण उपव्यवस्थापकीय संचालक वेगळे आहेत, इथं कार्यकारी संचालक विचारलंय, तर दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून गीता गोपीनाथ काय होत्या, उपव्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यांच्या जागी डॅन कार्ड्स आलेत, भारताचे नाही आहेत, पण नवीन भारताचे उर्जित पटेल ते कार्यकारी संचालकपदी आलेले आहेत. नेक्स्ट, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष का उपाध्यक्ष म्हणून राजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आत्ताच आपण बघितलं की एशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी होती त्याच्या उपाध्यक्षपदच होतं ते, तर त्याच्या उपाध्यक्षपदी अजय भूषण पांडे यांची नेमणूक करण्यात आली होती आणि NDBची उपाध्यक्षपदी राजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक याचं स्थापना कधी झाली, 2014ला. याचं हेडक्वार्टर कुठं आहे, शांघायला. CBSEचे अध्यक्ष राहुल सिंग झालेत CBSEचे अध्यक्ष. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अध्यक्ष संजय सिंघल. लक्षात ठेवायला पण सोपं आहे, संजय सिंघल म्हणून तो बॉर्डरला जाऊन बसला सिक्युरिटी करायला. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदे रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली, CEO भारतीय ऑलिम्पिक संघटना. नेक्स्ट आहे इग्नोच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण ठरल्यात, उमा कांजीलाल. काय हायलाईट करायचं कळलं तुम्हाला, काय महत्वाचं कळलं, पहिल्या महिला कुलगुरू आहेत इग्नोच्या. ओपन युनिव्हर्सिटी भारतातली सगळ्यात मोठी, उमा कांजीलाल कुलगुरू झाल्यात. नेक्स्ट, IRDAI याच्या अध्यक्षपदी अजय सेठ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाईल, इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर IRDAI चे अध्यक्ष अजय सेठ बनलेले आहेत. HUL हिंदुस्तान युनिलिव्हर याच्या पहिल्या महिला CEO कोण बनल्यात, प्रिया नायर. CBDT केंद्रीय प्रत्यक्ष केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स याच्या अध्यक्षपदी रवी अग्रवाल आलेत. लक्षात ठेवायला डायरेक्ट टॅक्स हे टॅक्सेशन वगैरे CA लोक बघतात आणि अग्रवाल लोक वगैरे CA असतात, रवी अग्रवाल. PFRDAच्या अध्यक्ष शिव सुब्रमण्यम रमन. वर आपण राम सुब्रमण्यम बघितलं, राम मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष. मानवी हक्क काय संरक्षण होत नाही, आता रामाकडेच, राम वाचव आमचे मानवी हक्क असं पाठ केले, तर ते सुब्रमण्यम इथं कन्फ्युजन होऊ शकतं. तर PFRDA पेन्शन फंड ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्या अध्यक्ष 2003ला स्थापना झाली होती. पेन्शन याची PFRDAची स्थापना कधी झाली, 2003ला. याच्या अध्यक्ष शिव सुब्रमण्यम रमन आहेत. नेक्स्ट आहे अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष. अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष पहिल्यांदा भारतीय वंशाचे झालेत म्हणून श्रीनिवास मुकमला हे नाव आपण पाठ करतो. याची स्थापना किंवा सुरुवात कधी झाली होती, अमेरिकन मेडिकल असोसिएशनची 1847ला, 1947च्या 100 वर्ष आधी. पण पहिले भारतीय वंशाचे अध्यक्ष आहेत श्रीनिवास मुकमला. IBचे संचालक कोण, तपन कुमार डेका. IBची स्थापना कधी, 1887. म्हणजे कोणी तर ब्रिटिश सरकारने स्थापन केली होती IB आणि त्याचे अध्यक्ष सध्या तपन कुमार डेका आहेत. ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला विरोधी पक्षनेता त्या पण महिला, तर सुसान ले म्हणून नाव पाठ करून ठेवायचं, वाचून घ्या म्हणजे लक्षात राहिलं नाही तर सोडून द्या. नेक्स्ट UPSCचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार झालेत. UPSCची स्थापना कधी झाली होती, 1926ला. पुढचं नालसाचे अध्यक्ष, नालसाची स्थापना 1995, त्याचे अध्यक्ष सूर्यकांत, चंद्रकांत नाही सूर्यकांत. नेक्स्ट लॉरेन्स वॉंग हे सिंगापूरचे पंतप्रधान झालेले आहेत, तर त्यांची पार्टी कोणती, पीपल्स ॲक्शन पार्टी ही त्यांची पार्टी होती, पीपल्स ॲक्शन पार्टी. लॉरेन्स वॉंग सिंगापूरचे पंतप्रधान झालेत. नेक्स्ट CBIचे संचालक कोण, प्रवीण सूद यांची CBIच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. CBIची स्थापना कधी झाली होती, 1963ला. अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. दुसऱ्यांदा हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झालेत, अँथनी अल्बानीज. नेक्स्ट आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष खुनिंग पटमा. आणि आपण बघितलं की बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं जे काय ॲथलीट कमिशन आहे त्याच्या कमिशनवर सदस्यपदी म्हणून भारताच्या PV सिंधू यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
ICARचे महासंचालक मांगीलाल जाट. ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च कधी स्थापना झाली होती? 1929ला. याचे महासंचालक मांगीलाल जाट झालेले आहेत. नेक्स्ट आहे राज्य मुख्य माहिती आयुक्त. राज्याचं जे काय माहिती आयुक्तालय आहे ते कधी स्थापन झालं, कधी सुरू झालं? 2 मार्च 2006ला. आणि त्या अध्यक्षपदी किंवा आयुक्तपदी आता कोण आहेत? राहुल पांडे. नेक्स्ट TCS कंपनी जे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, त्याच्या पहिल्या महिला COO कोण ठरल्या? तर आरती सुब्रमण्यम ठरल्यात. TCSची स्थापना 1968ला झाली होती. NIITचे विद्यापीठाचे म्हणजे NIIT विद्यापीठ आहे ना, याचे कुलगुरू कोण आहेत सध्या? अमिताभ कांत. के कस्तुरी रंजन यांचं निधन झालं, के कस्तुरी रंगन यांचं. तर त्यांच्या जागी आता अमिताभ कांत हे NIIT विद्यापीठाचे कुलगुरू असणार आहेत. फिट इंडिया मोहिमेचे आयकॉन कोण? तर आयुष्मान खुराना. फिट इंडिया आयकॉन कधी सुरू झाली होती? 2019ला. संयुक्त राष्ट्रांच्या नार्कोटिक्स ड्रग्ज कमिशनच्या अध्यक्षपदी कोण आहे किंवा कोणत्या देशाचे आहेत? तर भारताचे शंभू कुमारन. हे नार्कोटिक ड्रग्ज व्हिएन्ना इथं मुख्यालय त्याचं आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. ड्रग्ज म्हणजे काय? ते गांजा वगैरे चिल्लम वगैरे वाढतात. कोण? शंभूच्या नावानं वाढतात, जय शंभूवरून, म्हणून ड्रग्ज शंभू कुमारन. लक्षात राहील. इंडियन एअरफोर्स जॅग्वार फायटर जेट्समध्ये कायमस्वरूपी नियुक्ती होणारी पहिली महिला पायलट कोण ठरली? तनुष्का सिंग. NMDC राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष अमिताभ मुखर्जी. हैदराबादला याचं हेडक्वार्टर आहे NMDCचं. नेक्स्ट आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया. वकिलांचं जे बार काउन्सिल ऑफ इंडिया असतं 1961ला त्याची सुरुवात झाली होती. तर सलग 7व्यांदा अध्यक्षपदी मनन कुमार मिश्रा ठरलेले आहेत. सलग 7व्यांदा आहे म्हणून ते इम्पॉर्टंट ठरतं. BCCIचे लोकपाल कोण आहेत? अरुण मिश्रा. अरुण मिश्रा हे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होते. आता कोण आहेत? राम सुब्रमण्यम. नेक्स्ट आहे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बहादूर सिंग सागू आहेत. UIDAIचे CEO भुवनेश कुमार ठरलेत. हे आधारच्या संबंधित आहे. ICCचे अध्यक्ष जय शाह सगळ्यांना पाठ आहे. UN इंटरनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष कोण? UN नॅशनल इंटरनल जस्टिस काउन्सिल म्हणजे संयुक्त राष्ट्राची अंतर्गत न्याय परिषद आहे. मदन लोकूर हे त्याचे अध्यक्ष ठरलेत. ICCचे अध्यक्ष आपण बघितलं जय शाह, तर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? दुबईला. आणि स्थापना कधी झाली? 1909ला. नेक्स्ट आहे AIIA. याचे नवी दिल्लीचे संचालक अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था त्याला म्हटलं जातं. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा नवी दिल्लीला आहे. आयुर्वेदा इन्स्टिट्यूट, इथं आयुर्वेदा लिहून घ्या वाटल्यास कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे आयुर्वेद संस्था, तर त्याचे संचालक प्रदीप कुमार प्रजापती झालेले आहेत. नेक्स्ट आहे बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग झालेत. ओडिसाच्या हातमाग ब्रँड अँबॅसिडर म्हणून माधुरी दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली. DRDOचे अध्यक्ष कोण? समीर व्ही कामत. इस्रोचे आपण पाठ केलं नारायण व्ही नारायण. तर DRDOचे अध्यक्ष म्हणून कोणाला मुदत वाढ करण्यात आली? समीर व्ही कामत. DRDOची स्थापना कधी झाली? 1958ला. नेक्स्ट आहे भारतातील मेटाचे, फेसबुकचं जे मेटा आहे ना त्याचे अध्यक्ष कोण भारताचे किंवा भारतातील प्रमुख कोण? तर अरुण श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ॲपलचे COO साबिया खान आहेत. आपण बघितलं TCSच्या पहिल्या महिला COO कोण ठरल्या? आरती सुब्रमण्यम. आणि ॲपलचे CEO साबिया खान. मालदीव पर्यटन जागतिक ब्रँड अँबॅसिडर कटरीना कैफ. दीपिका पादुकोण कशाच्या होत्या आठवलं का? मानसिक आरोग्य. आणि मालदीव म्हटलं की कटरीना कैफचे फोटो तुम्ही जे बघता ते वाले. यूट्यूब इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? गुंजन सोनी यांची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं जे काही प्रमुख नियुक्त्या होता तो टॉपिक संपलाय. सगळ्यात इम्पॉर्टंट क्रक्स तुम्हाला काढून दिलाय. ह्याच्या पलीकडं करायचं असेल तर तुम्ही पाठ करा, पण मला गरज वाटत नाही. पुन्हा एकदा ज्यांची व्हिडिओची ऑडिओची डिमांड होती त्यांच्या प्रत्येकासाठी मी व्हिडिओ ऑडिओ बनवू नाही शकत. कोणी म्हणते ऑडिओ बनवा, कोणी म्हणते व्हिडिओ बनवा. तर ऐका जरा, ह्या मोबाईललाच तुमचा छान मोबाईललाच उलटा मारा किंवा खिशात ठेवून द्या आणि हेडफोन टाकून ऑडिओ म्हणून ऐका, पुस्तक समोर ठेवून काही फरक पडत नाही. पण ह्या नोट्स
का देतोय तर शेवटच्या दिवसांमध्ये रिव्हिजन होणं, ते पुस्तकांचे पानं चालणं मला इरिटेटिंग वाटतं आणि मला असं वाटायचं की कोणीतरी करून देणारं असलं पाहिजे चांगल्या नोट्स वगैरे. मग मी अभ्यास करायचो त्यावेळेस मला नव्हतं मिळत, म्हणून तुम्हाला एकाच छताखाली सगळं काही चांगलं करून देण्याचा प्रयत्न रेडिओ MPSC कायम करत असणार आहे. डाउनलोड करा रेडिओ MPSC ॲप आणि मित्रांना पण आवर्जून शेअर करा. ठीक आहे, थँक्यू सो मच.